जय शिवराय मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे। आज आपण चाललो आहे परळ वर्कशॉपला। आज सध्या तरी मी इकडे लालबागमध्ये आहे, कारण का एक शॉपची आपल्याला व्हिडिओ बनवायची होती। त्यांना विचारायला आलेलो व्हिडिओ बनवायला भेटेल का म्हणून आपल्याला, तर ते बोलले या तुम्ही नक्कीच, आपण संडेला येऊ इकडे व्हिडिओ बनवायला। तर मित्रांनो, परळ वर्कशॉपला आपण याच करण्यात झालं आहे की बघूया बाप्पाची तयारी कितपर्यंत आली आहे आणि परळ वर्कशॉप बाप्पाच्या आगमनासाठी किती सज्ज झालेलं ते आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळी डिटेल भेटेलच। तर आपल्याबरोबर आपला रोजच्या सारखा आपला साहिल आहेच आहे। साहिल आला आहे, साहिल नाईटवरनं डेला आपल्याबरोबर शूटला येतो। सुट्टी असते तेव्हा आपल्याला सुट्टी असते, पण त्याला सुट्टी नसते। तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत न बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो। अशा अजून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर येत राहणार आहे। आता बघा पाठीमागे एक बाप्पाचा शॉप आहे, त्या शॉपची व्हिडिओ पण सुद्धा आपण बनवणार आहे। आणि बाकी 2 व्हिडिओ तर आपण तयार केलेले आहेत, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे। खूप सुंदर बाप्पांचे मूर्त्या आहेत। आपण नामरापूरला गेलेलो आता। तर मित्रांनो, आपण आता परळ वर्कशॉपच्या आतमध्ये उभे आहेत, पोचलेले आहेत। आता आपण थोडं बघू तयारी काय चालू आहे ती। थोडं तर तुम्ही झलक बघितलीच आहे। आता बघूया अजून थोडं काय तयारी चालू आहे, बाप्पांच्या मूर्त्या तयार व्हायला लागल्यात की नाही। चला तर या। हे बघा मित्रांनो, याचे साचे आणून ठेवले आहेत, काम चालू आहे ते मूर्त्यांचं। आणि हे बघा हे बघा मित्रांनो, काही गणपतीचे ना पार्ट आले आहेत। इकडं नाव नाही दिलं, फक्त आपल्याला एकच ट्रॉली दिसली परळच्या विघ्नहर्त्याची। हे बघा इथे काही पार्ट आले आहेत आणि इकडे काम चालू झालं आहे तसे। हे बघा साचे आलेलं आहे, अष्टविनायकाचा पार्ट आहे हा अष्टविनायक। मूर्त्यांचं काम ना तर चालू झालं आहे। काही मूर्त्यांच्या गणपतीचे पाठ आणि ट्रॉली आलेल्या आहेत। आपण परळच्या विघ्नहर्त्याची ट्रॉली बघितली, आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मी ट्रॉली। मग अशी व्यवस्थित दाखवता नाही आली मला। असं मागे आता तुम्ही बघितलं की काम चालू केलेलं आहे। आता हळूहळू थोड्या दिवसानं आहे ना, आता खूप जास्त काम वाढेल इकडे, तेव्हा खूप मजा येईल। बाप्पा इकडे आपण जेव्हा येणार तेव्हा बघायला भेटणार। तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा लवकरात लवकर। चला या पुढची व्हिडिओ बघूया।
बघा इकडे काही मंडळांची मीटिंग चालू आहेत मूर्त्यांच्या बाबतीत. आणि हे बघा हे परळच्या विघ्नार्थाची ट्रॉली आहे. हे बघा या शॉपमध्ये ना इकडे छोट्या छोट्या मूर्त्या असतात घरगुती बाप्पांच्या. ते शॉपसुद्धा आता तयार होत आहे बघा. तर मित्रांनो आता आपण बघितला परळ वर्कशॉप कसा सज्ज आहे बाप्पाच्या आगमनासाठी. आता इथे थोड्या दिवसात काही दिवसामध्ये ना मूर्त्या बनवायला सुरू होणार. बाप्पांचे अवतार नवीन नवीन अवतार आपल्याला सध्या आता मी उभं आहे ना आपल्याला या पाडच्यात गेटनी नवीन नवीन बाप्पा येताना दिसणार अवतारात. यावर्षी खरंच ना मित्रांनो गेल्या वर्षी आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नव्हता पण यावर्षी हा थोडाफार एक्सपिरियन्स भेटला आहे. तर जास्तीत जास्त प्रयत्न करेल बाप्पांच्या आगमनाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर मित्रांनो आता पुरती या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती आणि एका नवीन शॉपमध्ये बाप्पांच्या. तर सर मित्रांनो तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओला कमेंट करा. तुमच्या आजूबाजूला कुठचा गणपतीचा शॉप असेल घरगुती गणपती किंवा मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तिकडे जर व्हिडिओ बनवायचा असेल नक्कीच मी येईल तिकडे मित्रांनो. मला सांगा नवीन नवीन जागा बघायच्यात बाप्पांच्या मूर्त्या कुठे घरगुती भेटतात मिळतील आपल्याला ते आपण त्या शॉपला जाऊन व्हिडिओ बनवू शकतो मित्रांनो. नक्कीच कमेंटमध्ये एक सांगा मला. चला तर आपण निघतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.